नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही जातोय ट्रिपसाठी आणि एकविरा आणि पंढरपूर बघू आता कुठे कुठे जाणं होतं आपलं. सो ही आपली गाडी आहे आणि आता आपला स्पीकर राहिलेला आहे, त्यामुळे इथे थांबलो आम्ही. स्पीकर घेतला की डायरेक्ट निघू. जे जे असेल तुम्हाला दाखवू. जीवनाच्या धावपळीमधून बाहेर पडून आम्ही निघालो आहोत एका भक्तिमय प्रवासासाठी. विरार ते जेजुरी, मग पंढरपूर आणि शेवटी एकविरा आई देवीच्या दर्शनाला. सो आता इथे थंड मस्तपैकी चाय पितो, रिलॅक्स होतो. कोणसा आप कोणसा पे रहे हो? अरे हम तो मसाला वाला पी रहे हैं. कधी कधी आयुष्याला एक ब्रेक हवा असतो आणि त्या ब्रेकवर निघतो एक प्रवास, भक्तीचा, मैत्रीचा आणि थोडाशा मस्तीचा. वाट तशी लांब होती, पण प्रत्येक वळणावर आठवणी मिळाल्या. हेच तर आहे रोड ट्रिपचं खरंच सौंदर्य. यायलाच लागते. इकडे नको, देवाकडे हे कुठे आले आपण आता? जेजुरी. जेजुरीला. जेजुरी आता इथून 18 किलोमीटर आहे फक्त. हॉटेल ना? ते बघा, ते आपला विला तिथे आहे. आता आम्ही अमराईला आलो. आमराई अमराई हॉटेल. आमराई हॉटेल. सो आता पोहोचलोय, एकदम हिरो दिसायला लागलाय. आणि आता मी या हॉटेलवरती स्टे करणार आहे. स्टे म्हणजे आंघोळ वगैरे करू, ब्रश वगैरे करू आणि जाऊ देवळात पाया पडायला. या हॉटेलचं नाव आहे फुल प्रमोशन. आंघोळ करून, कारण भरपूर दर्शनं घ्यायची आहेत, त्यामुळे हे काही गाड्या आता लावल्यात. 1 2 3 गाड्या लावल्यात. आता सगळे दमलेत भरपूर. रात्रभर आम्ही झोपलो नाही. या आमच्या 2 गाड्या. हा, तू कुठची घेऊन आला आता गाडी? तू ही गाडी घेतली का? हा. अरे असं नाही, भोजपुरी गायला दिसते इकडं ना? चुतिया है जो हर गाने के बीच गाना इसके पीछे से यूं घुसता है. इसके तंग फायनली आमचं सर्व झालेलं आहे. आता आम्ही निघू थोड्या वेळातच. सर्व रेडी होत आहेत. स्वतः झाले चहा पियाला, त्यानंतर डायरेक्ट जेजुरी. हे बघा, अक्षय मिसळची इथे चाय पिऊ. हॉटेलला आम्ही आता बाय बाय केलंय. सर्वांनी ड्रेसिंग मारले भारी भारी. आम्ही आता जेजुरीच्या रस्त्यालाच पोहोचलोय. आता इकडनं गेलो की जेजुरी येईल आपलं. सर्व रेडी आहेत जायला. जेजुरी महाराष्ट्राचं सोनं. इथे केवळ देव नाही, इथे भावनाही आहेत. गुलालात मिसळलेले श्रद्धा, पायऱ्यांवर चढणारी भक्ती आणि टाळ मृदंगाचा आवाज. जेजुरी खंडोबाचं देऊळ. इथे प्रत्येक देव भक्ताच्या हृदयात वाचतो आणि गुलालात मिसळतो तो भक्तीचा रंग. भंडारा उडवतो. बारकी पोरं खेळायला लागले होय. बघा, पूर्ण
जिलेश सो हे बघा इथे पण एक मंदिर आहे. या आतमध्ये पण एक मंदिर आहे. इथून जायचा रस्ता वाटते. जलकोट बसलेत आम्ही इथे डाव्यावरती. मिसळपाव वगैरे खाऊ, नाश्ता वगैरे करू. तुम्ही पण या खायला. कपिल ट्रीट देतोय. पुण्याची मिसळ आहे. तो आता आम्ही मिसळ खातोय. हे बघा ही आमची प्लेट आलेली आहे सगळ्यांची. तो पाव आहे, कांदा हे नाही दिला तो रस्ता. दर्शन नंतर आता आम्ही आलोय पंढरपूरला. सो आता गाडी लांब लावली. मंदिर खूप लांब आहे इकडनं. सो आता आम्हाला इकडनं चालत जायचं. चप्पल वगैरे पण आतमध्येच टाकले आम्ही. हे बघा सगळे चालत चाललेत पायी पायी. कारण आतमध्ये पार्किंगसाठी प्रॉब्लेम येत होता. कारण खूप गिचमिडी झालेली. पार्किंग आहे आतमध्ये बट खूप कमी आहे. सो आता इकडनं चालतच जाऊ आम्ही. सो बघा आम्ही चालत चाललेलो आहे. गाडी लावले बाहेर. तर इथे पार्किंगला जागा नाही, तेव्हा आम्ही चालत चाललो. गँग बघू शकता. बघा लाईन वरती बघू शकता. ते जेवण वगैरे पण भेटतं. आता इकडे आपल्याला वरती आमचं दर्शन तर चांगल्या प्रकारे झालं. आम्हाला तिकडचे चांगले चांगले शॉर्ट्स घेता आले नाही, कारण तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता. सो जेवढं दर्शन झालं, जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आम्ही. तेव्हा तुम्ही बघू शकता आज आम्ही जाणार आहे एकविरेला. आणि इथे बघू शकता हॉटेल आहे आणि इथे पूल होता, बट आम्ही गेलो नाही पूलमध्ये. माउंटेन्स वगैरे बघू शकता तुम्ही. पाणी स्वच्छ आहे पण सांगू नाही शकत कोणतरी उतरलं असेल इथे. तेव्हा बघू शकता. आणि आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे एकविरा देवीच्या मंदिरात. तुम्हाला तिकडे दाखवू आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. आणि इथे वातावरण तुम्ही बघू शकता ती भारी आहे. बस आता वरती जायचंय. बघू शकता ट्रॅफिक केवढा जाम ट्रॅफिक झालं इकडे. आम्ही आता वरती जायचंय. वरती आम्ही चालतच जाणार पायी पायी. बघा फुल जाम झालंय ट्रॅफिक. व्हॅन्जो बघा व्हॅन्जो.
तेव्हा ट्राफिक पूर्ण जाम झाले मागे साव वरती जातो आम्ही खालचे हे होते तेवढे केले आम्ही तेव्हा इकडे पण दुकानं वगैरे भेटतील तुम्हाला सामानासाठी एकच वादा सो फायनली आमचं एकवीर आई देवीचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.